नमस्कार मित्रांनो, मी गणेश सुखदेव चौथाले. आज आपल्यासमोर स्पेक्ट्रम अकॅडमी आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अन्याय, अत्याचार व अंधश्रद्धा या विषयावर 2 शब्द बोलतात आणि त्याविषयी थोडी माहिती सांगतात. महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्राला लाभलेले एक अनोखे व्यक्तिमत्व तसेच एक ठोस समाज सुधारक होते. त्यांनी आपली वेगवेगळ्या अंधश्रद्धा, समाजातील अनिष्ट, कर्मद्रोही आणि परंपरा यांच्या विरोधात लढा दिला आणि तो लढा अविरतपणे चालू ठेवण्याचे कार्य त्यांच्या पत्नीने सुद्धा केले. सावित्रीबाईंनी त्यांना अत्यंत योग्य साथ दिले. शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी शैक्षणिक कार्यक्रम तसेच वेगवेगळ्या समउपयोगी कार्यक्रम हाती घेतले आणि त्यायोगे समाजात जनजागृती घडवून आणली. महात्मा फुल्यांनी सांगितल्याप्रमाणे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्ताविना शूद्र कचले, एवढे अनर्थ एका विद्येने केले. या 4 ओळीतून महात्मा फुल्यांनी एवढं तत्वज्ञान सांगून ठेवलेलं आहे की शिक्षणाचं एवढं तत्वज्ञान या 4 ओळीतून सांगणारा महात्मा या भूमीत होऊन गेला. आणि आज आपण पाहतोय की शिक्षणाची गंगा उलटी वाहण्यास सुरुवात झालेली आहे. अन्याय आणि अत्याचार याला सामाजिक पाठबळ मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये महात्मा फुलेंचे विचार पुन्हा रुजवणे हे आपल्यासारख्यांचे काम होऊन बसलेले आहे. महात्मा फुले म्हणतात की अज्ञानामुळे अंधश्रद्धा येते आणि त्यायोगे सामाजिक अत्याचार करण्यास वाव दिला जातो. आणि सामाजिक अत्याचार हा जेव्हा समाजात अत्याचार न राहता तो एक अधिकार गाजवायला लागतो त्यावेळेस समाज हा गुलामगिरीत चाललेला आहे हे प्रकाशाने पाहायला मिळतं. महात्मा फुलेंनी वेगवेगळ्या अंधश्रद्धा त्या लग्नाच्या असतील किंवा कुठल्याही असतील वेगवेगळ्या अंधश्रद्धांविरोधात आवाज उठवला. त्यांनी सांगितलं की लग्नात किंवा ईश्वराच्या भक्तीमध्ये ईश्वराची भक्ती करताना कोणालाही आपल्याला मध्यस्थाची गरज नाही. त्यांनी सांगितलं आपला सत्यशोधक समाज जेव्हा स्थापन केला 1873 मध्ये त्यावेळेस त्यांनी आपल्या सत्यशोधक समाजाचा पायाच त्यांचा होता किंवा ब्रीदवाक्य ज्याला म्हणतो ते होतं की सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोचं मध्यस्थी. म्हणजे आपला देव किंवा आपली ज्याच्यावर भक्ती आहे त्याची भक्ती करण्यासाठी आपल्या कुठल्याही मध्यस्थाची किंवा कुठल्याही दुवा भावाची गरज पडण्याची गरज नाही. आपण त्याच्याशी डायरेक्ट संवाद साधू शकतो किंवा प्रार्थनेद्वारे त्याच्याशी आपण हितगुज करू शकतो. अशा वेळी आपल्याला मध्यस्थाची किंवा दलालाची गरज नाही. त्या विधवा विवाहासाठी त्यांनी प्रोत्साहन दिला, विधवांचे विवाह घडवून आणले. सामाजिक अत्याचार म्हटल्यास ज्या वेळेस एखाद्या महिलेचा पतीचा मृत्यू होत होता त्यावेळेस तिचे केशवेपन केले जात होते, तिला वेगळं बसवलं जात होतं. अशा वेळेस महात्मा फुल्यांनी पुण्यामध्ये न्हाव्यांचा संप घडवून आणला आणि त्या संपामध्ये केशवेपणाविरोधात खूप मोठा त्यांनी लढा दिला. घरातील बाईला जेव्हा ती एक प्रकारची विधवा होत असते त्या विधवेला समाजात वावरण्याचा त्यांनी पाठबळ दिलं. बालहत्या प्रतिबंध गृह चालवून महिलांच्या अनाथ मुलांना पोसण्याची जबाबदारी त्यांनी केली. पहिला विधवा विवाह त्यांनी घडवून आणला. अशा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे वेगवेगळ्या गोष्टींद्वारे त्यांनी आपली सामाजिक लढा उभारला आणि तो चालू ठेवला. अशा महान कर्मयोग्याला महात्मा फुलेला माझा साष्टांग नमस्कार. आणि त्यांचे अंधश्रद्धेविषयीचे विचार त्यांनी आपल्या सत्यशोधक समाजातून लोकांसमोर पसरवण्यासाठी खूप मोलाचे कार्य केले. आणि त्यांनी जे शिक्षण घेतलं होतं किंवा मिशनऱ्यांच्या शाळेतून शिक्षण घेतलेलं होतं आणि त्याचा शिक्षणाचा उपयोग बहुजनांसाठी लोकांच्या कल्याणासाठी कसा करता येतो त्यांनी ते पटवून दिलेलं होतं. त्यांच्या अशा आपल्या सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक असेल, गुलामगिरी हे पुस्तक असेल किंवा काही नाटकं त्यांनी लिहिलेली असेल, ते नाटकं असेल किंवा शिवाजी महाराजांविषयीचा पोवाडा असेल, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारातून आपलं व्यक्तिमत्व वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून घडवून आणि सामाजिक स्तरात बदल घडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या आणि ते यशस्वी करून दाखवल्या. म्हणून त्यांना आपण एक अल्पांगू किंवा एक महाराष्ट्राचा सर्वात पहिला असा
नेता किंवा असा समाजसुधारक मानतो की ज्याच्यामुळे आपल्याला एक दिशा मिळाली, एक परिवर्तनाची, एक समाज सुधारण्याची एक दिशा मिळाली. अशा महामानवास माझा मानाचा मुद्दा. त्यांच्या ह्या 200व्या जयंतीनिमित्त सर्व बहुजनांना, सर्व महाराष्ट्रवासियांना तसेच देशवासियांना त्यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जाण्याचं आणि पावलावर त्यांच्या विचारांवर चालण्याचा एक प्रकारचा संकल्प करूया. नमस्कार, धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.